हरिः ओम। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद् वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। वेंकटाद्रि समं स्थानं ब्रह्मांडे नास्ति किंचनः। वेंकटेशो समो देवो न भूतो न भविष्यति। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्षणं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशं। सत्यवत्या कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भ्रण्यापतिमच्युतं। ब्रह्मान्ता गुरुवः साक्षात् दिष्टं दैवं श्रियः पतिः। आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रह समुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। कुंभापुराधीशजांगनशिल्लसलो भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपाल कृष्ण देवाक नतमस्तक जावनो। तशीची आमगेले गोकर्ण मठाचे समस्त सर्व वृंदावनस्थ स्वामेले वृंदावनांक नतमस्तक जावंगेनो। आमगेले विद्यमान्य स्वामी जावन आशिल्ले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामेले चरणकमलांक नतमस्तक जावंगेनो। आमगेले एक GSB युवसेवा वाहिनी माध्यमाचे यूट्यूब वाहिनी तर्फीन एक वेदवाणी कार्यक्रमाचे मुखांतर सर्व आस्तिक भजक महाजनांक एक धर्मप्रचार जावका योग्य रीतीनं धर्माचे आचरणेचे विशेष ज्ञान यज्ञ कार्य घडका म्हणत असले उद्देश्य अनुसार जावंगेनो। सर्व लोकांक एक ज्ञान यज्ञ कार्य प्रचुरत करका म्हणत असले उद्देश्यानं त्यांनी आयोजन केले असले वेदवाणी कार्यक्रमाचे मुखांतर हे विशेष रीतीनं पितृपक्षांतू गरुड महापुराणाचे एक ज्ञान यज्ञ कार्य प्रारंभ केलेले असा। हे प्रारंभाचे आयचे दुसरे दिवसांतू सर्व वीक्षक करचत असले सर्व सत्पात्र लोकांक विशेष रीतीनं ज्ञान यज्ञ कार्याचे आस्वादन घेऊत असले सर्व आबाल वृद्ध स्त्री पुरुष लोकांक आयचे दिवसाचे दुसरे दिवसाचे ज्ञान यज्ञ कार्यांक तुमका सर्वांक स्वागत करत असा। कालच्या दिवसांतू आम्ही सर्वान हे गरुड पुराणाचे उल्लेखांतू कशा रीतीनं आम्ही एक परमात्माले विशेष रीतीनं उपासन करका कशा रीतीनं परमात्माले उपासन केल्यारी आमगेले जीवनाचे सार्थकत्व घडच्याक पावता। कशा रीतीनं आम्ही परमात्माले उपासन करना तर जाल्यारी परमात्माले भक्ती करना तर जाल्यारी ना परमात्माले कर्तव्यांत कर्तव्य करना तर जाल्यारी आम्ही कशा रीतीनं तापत्रयांत पोडणू विशेष रीतीनं हे कष्टाचे भोगच्याक प्राप्ती करून देता म्हणत असले दृष्टांत गरुड पुराणांत येईल असले प्रथम अध्यायांत येईल असले सर्व ही उल्लेखू आम्ही घेतिले आसा। तशीची आयचे दुसरे दिवसाचे अध्यायांतू कशा रीतीनं यममार्गाचे निरूपण केलेले तसले वृत्तांताचे मुखावयले भागू आम्ही पळोवया म्हणून तुमका सांगता आसा। क्रीदृशो यमलोकस्य पंथा भवति दुःखदः तत्र यान्ति यथा पापास्तन्मे कथयः केशव। पहिले अध्यायांतू इहलोकाचे परलोकाचे दुःखाचे संक्षेप जावंगेनो परमात्मान सांगितले तसले वृत्तांत गरुडदेवाक सांगितले तसले वृत्तांत सविस्तार जावंगेनो सूत पुराणिकान शौनकादि ऋषीक निरूपण केल्ले आसा। तोची दृष्टांतू दुसरे अध्यायांतू परमात्मा गरुडदेवाक सांगत असा। परमात्मान सांगितले तसले विशेष विषय आसक्ती गरुडदेव ऐकून कृतार्थ जात असा आनीची सांगता असा की भिन्न करत असा। हे केशवा हे परमात्मा हे सर्व ही तू आपणेक इहलोकाचे परलोकाचे कष्टमार्गाचे सर्व ही उद्धारणा एक निरूपण केल्ले आसा। कशा रीतीनं हे यममार्गाचे दुःख कशा रीतीन उरता ते पापी पुरुष थंच्यान कशा रीतीनं ते यममार्गाक वता म्हणत असले दृष्टांत आपणेक विशेष रीतीन तुवें सांगका म्हणत असले विनंती परमात्मा लागी गरुडदेव करून घेता असा। भगवान परमात्मा सांगतास की मारी यममार्गम महम दुःखम प्रदंते कथयाम्यहम मम भक्तोपि तच्छ्रुत्वां त्वं भविष्यसि कंपितः। पळय गरुडा यमलोकाचे मार्ग मस्त दुःखाचे आसा जाल्यारीची आपण तुका सांगता असा तू आपणायलो भक्तू अत्यंत परम प्रीती जावंगेन आसा जाल्यार तू
केवळणू ना तर जाल्यार ते आयकुनूची अत्यंत चिंताक्रांताच्यान भयभीत जातलो जाल्यारीची आयको सांगता आसा आकाश मार्गाच्यान मनुष्यान विश्रांती देवची तरी थंय वृक्षछाये उरना ताकाचे आमकां सांगता आसा की म्हळ्यार आमगेले म्हालगडे वृक्षाचे उपासन कराची वृक्ष तुमी लायाची ते वृक्षा निमित्त चार लोकांक एक आश्रय धाद जाता मुखारी अंत्यकालारी सुद्दाची आमकां ते वृक्षाचे एक ताप परिहार देवची कितें ते वृक्ष पुणीची आमकां आश्रय धात करता म्हणत आसले छाया दिता म्हणत आसले दृश्टांत आमकां सांगता थंय वच्चाक प्राण पोशण कितें तरी आमकां अन्नदान कसलें उरना ताजे कितें तरी हे जन्मांत पुणीची अन्नदान करका म्हणून सांगून आमगेली म्हालगड सांगताची पळया न जलम दृश्यते क्वापि त्रशितो येतेव ये पिबेत तपन्ते द्वादशादित्या प्रलयांते यथा खग पळय गुरुडा थंय तान लागल्यार ते गेलील तसले आत्माक जावक आशिल्ले तसले उदक ते आकाश मार्गान खंय दिसना प्रलय कालांत तूं प्रखर जावंक न्हू प्रकाश जाता तसलो द्वादशादित्य थंय एक कालाक प्रकाश जाता उरता आसा तावळ मात्र प्रथम अध्यायांतू हांवें तुमकां उल्लेख केलो की म्हळ्यार गेलील तसले इतलें व्हड शरीर धारण केलें तसलें मनुष्याक एक सुर्याले ताप घेवच्याक शक्यता भाव आमकां देता जाल्यार सूर्य जावका तागेल ताप नाका पावस जावका जाल्यार पावसाचे विपरीत पावस आमकां नाका जाल्यारीची थंडी जावका धग्गाक थंडी जावका जाल्यार मस्त रितीन थंडी जावका नाका आमकां कशी जावका की मारी समप्रमाणार जावका हून असल्यार थंड जावका थंड असल्यार शीं जावका शीं असल्यार हून जावका म्हणत तसले आमी पळयता उरताच जाल्यारीची हे परमात्माल संकल्प कशी उरता की म्हळ्यार ते संदर्भार ते स्वाभाविक जावंक जेता उरता जाल्यारीची ते आकाश मार्गान तूं ते गेलील तसले प्रेतात्म जिवाक तागेले शरिराचे एक अंगुश्ठा बोटाचेरी तागेले शरीर उरता ते शरिराक बार सुर्याले प्रखरमय जाले तसले एक ताप म्हळ्यार कितले रितीन सहन करच्याक कश्ट जातले कितले रितीन ताका दुख्ख जातले ना कितले रितीन आयास जातलो कितले रितीन वेदन जातले म्हणत तसले विचारू आमी सर्वान हंतु करका तस्मिन् गच्छति पापात्मा शीतवातेन पीडितः कंटकैर्विद्यते दत्ते क्वापि कच्चस्व महाविष्टैः थंय थंड वार ना थंयची एक अत्यंत प्रबल जल तसले चंडमारुत जल तसले वायू एक क्षणक संदर्भार येता ते घेलील तसले यमपाश्व धरील तसले यमदूत आमकां घेवंक येवची ते वाऱ्याक धोन राबताची चमकून वचका तर जाल्यार पांया मळान तूं कांटे ना तर जाल्यार अत्यंत तीक्ष्ण भरीत जाले तसले चुपची फात्तूर आमकां पांयान तूं तोपोवंक येनू आमकां मस्त रितीन त्रास जाता आसा थंयची निर्जन जाले तसले प्रदेशांत तूं घोर विषयुक्त सर्प आपणाक सुतू घालून राबताची जिवात्माक मस्त कडेन सिंह व्याघ्र मस्त रितीन अत्यंत एक क्रुद्र स्वभावाचे ना क्षुद्र स्वभावाचे श्वान थंय उरताची आनी ते स्थळान तूं आमकां ते जाग्यार पांयान तूं इच्चू चपताची थोडे संदर्भार एक अग्निज्वाला आमकां लागता आनी जे आमगेलें शरीर भाजूंक येवन वता म्हणटा तसले दृश्टांत परमात्मा गरुडाक सांगता आसा पळयात कसले एक भयभीत रितीन यमलोकाचे पट्टना वच्चे तसले दृश्टांताचे वाट निरूपण केल्ले आसा पळया गरुडाक सुद्दाची परमात्मान तूं भयभीत जातलो म्हणटा तसले वृत्तांत सांगले म्हळ्यार कितले रितीन ते यमाचे यातनाचो मार्ग आसा म्हूण आमी चिंतन करता ताजे कितें पुणेची ते भयान ना त्या रितीन उरतले म्हणले एक दृश्टांतान तूं आमी कितले रितीन परमात्माले उपासन करका म्हणटा तसले संदर्भ हे संदर्भार आमकां दिसून येता मुखार सुनू थंयची मुखार वचका जाल्यार एक असी पत्र म्हणटा तसले एक वन मेळटा असी पत्र म्हळ्यार ताजेचे एक पान म्हळ्यार खरगसाचे कांटेशे उरता पळयाचे तोचीची एक योजना एक सहस्र योजना उद्द आनीची अगल तेगेले रुंदायीन लांबायीन ते वन उरतके तसले वनान तूं प्रवेश करूंक न्हू यमपट्टणा वचकाके आमी खंय तरीची गाडी रे बायक मार्गेन वचका जाल्यार खंय तरी एक चुकूंक वाऱ्याक एक खंय तरी पान आमगेले दोळ्याक लागल्यार कितले रितीन आमकां त्रास जाता की तशीच वच्चे तसले जिवात्माक ते असी पत्र म्हळ्या तसले वनांत आशिल्ले तसले एक पान तरी न तागेले शरिरांत पडल्यार तागेले शरिराची
तुकडे तुकडे जावंगेन वता के कित्याक की म्हळ्यार ते पानाची खरगसा टायप चूप जावंगेन तीक्ष्ण रितीनं उरतके तसले भयंकर वन ते 2000 सहस्र योजन रुंदायीन आनीची लांबायीन आशिल्ले के अशें म्हणलें दृश्टांत आमकां परमात्मा सांगत आसा. हे वन म्हळ्यार भयभीत जाता. थंय वनांत तूं काक पक्षी उलूक वट आनीची घुगूम तशीची एक ध्वंस मसादिक म्हळ्यार तसलें जिवात उत्पन्नाच्या न उरतके दावानल तुल्यान उत्पत्ती जावंगेन उरतसलें वन असीपत्र वनाचे ते पानारी ते प्रेताक मस्त रितीन भिन्न भिन्न रितीन दिसून येता. तशीची मुखार वतसाची ते प्रेताक अंधकूप म्हळ्यार तसलें नरक दिसून येता. ते नरका नंतर ते पर्वताच्यान उडयताके ते पर्वताच्यान पडील तसले संदर्भारी तीक्ष्ण शस्त्राचे एक संदर्भ ताका दिसून येता. ते संदर्भाचारी ताका अत्यंत चूप देल तसलें फातरा वयरी ताका चमकेशी दिसताके असले एक संदर्भारी अंधतम नरकांत पडताची. ते नरकांत अंधतम नरकांत केवल जल उरतके जाल जलोको म्हळ्यार तसलें जीवयुक्त म्हळ्यार तसलें एक विशेष नरक के जाजल्य म्हणून घेनू ते नरकांत काधर्म म्हणले अनेक एक नरक उरतके ते नरकांत मस्त रितीन तापेले रेवेरी आमकां चमकेशी दिसा के थंयची अग्नींत एक हून केले तसलें ताम्रमय नरक म्हणून सांगता की तांब्याचे अग्नींत उज्ज जीव घेनू ते राशींत आमकां चमकेशी दिसा के अनेक नरक तंतू धूम उत्पत्ती जातके असले नरकांत आमकां घालता के तेची संदर्भारी यमलोकाचे यममार्गाचारी वच संदर्भारी उज्ज्याचो पावस जातके आनीची वज्राचो पावस जातके फातरा पावस जातके एक संदर्भारी रक्तवृष्टी पसून जातके एक पंत हून उदकाचो पावस जातके आमकां सादाची हे पृथ्वी लोकांत देवच तसलो सादा पावसाची आमकां जाल्यारीची त्रास जाता. तसल संदर्भारी ते यमलोकाचे पट्टणांत वचका तर जाल्यार वज्रा पावस म्हळ्यार कशी हांगाचे वज्र खंय तरी 1-2-3 मेळ्यार आमी व्हरगेन घरा कडेन दवरगेन मुद्दी बांदून घेवचे तसलें वृत्तांत. थंय सहस्रारू सहस्र वज्र मेळ्यारीची आमकां मुद्दी बांदून घेवच्याक जायना के कित्याक की म्हळ्यार तितले रितीन ते जिवात्माक ते वज्राचे झरझरीत जावंगेन वज्राचे वृश्टीन तागेले देह झरझरीत जावंगेन वतके जाल्यार ते रक्ता पावस जातके एक मनशाल्या हाता बोटा कसनेच एक सान घाय तर जाल्यार ते रक्ताचे दृश्य पळयल्यार आमकां आंगांत झुम्म जातके जाल्यार रक्ताचे पावसू पडका म्हळ्यार कसन एक पापकर्म केले आमी म्हणून आमी दृश्टांत घेवका. असले एक नरकाचे वर्णन विशेष रितीन परमात्मान केलेले आसा. एक संदर्भारी भस्म सहित देल तसले कर्दमाचे वृष्टी जाता. एक संदर्भारी ते भयंकर देल तसले पर्वतकाननाचे प्रवेश जाता. एक रितीन वैरी सकल कंदर पर्वताचे प्रवेश जाता. त्याची प्रवेशांत अंधकार उरता मस्त रितीन काळखान दिसना. यमदूत केवल आमकां ताणून व्हरून यमपाशाच्यान बंधन करून आमकां व्हरत वतात. तांकां रूढी उरता कित्याक की म्हळ्यार आतां पळयात रानांत भोंवतल मनशाक तांगेल रानां वाट कितलेय काळखान सुद्दाची तांणी वचून अनेक जाग्या वयल्यान अनेक जाग्यान पावताच. तेचीच आमकां पाव म्हळ्यार जातवे खंडीत जायना कित्याक की म्हळ्यार आमकां आमगेल चेडवांक आमी दिलेले तसलो संस्कार तशें आसा. कित्याक की म्हळ्यार तांकां आमी हायफाय शिक्षण दिल्लें आसा, हायफाय फेसिलिटी दिल्ली आसा. त्याची जी रस्त्या वयर काम करता लोकांक तांकां कसन एक हायफाय आसा ना कसन तांकां वैद्यकीय उपचार आसा ना तांकां कसन काळजी आसा. तांकां खंयी सोडा तुमी जिखून येताच. तशीच आमकां जातवे खंडीत जायना. ताकाचे प्रत्येक संदर्भारी प्रत्येक शिक्षण आमगेले मनुष्य जन्माक जावका प्रत्येक अनुकरण करता चडची आमी व्यामोह घेवन आमगेले जिवनाचे नश्ट करून घेवच्याक पळोवच्या ना के ताचे कितें तरेचे व्यामोह केन्नाची खंयचे वस्तूचेर अति व्यामोह हे आमकां नश्टाक तापत्र्याक घालतके. तद निमित्तान असले एक भयंकर जालें तसलें हे पर्वत मार्गांत आमकां व्हरून घेवन यमदूत लोक प्रवेश करत आसाची. मस्त रितीन व्हडड फातर उरताची अंधकार उरता मस्त रितीन कश्ट करून आमी त्या फातरा राशीर चोवन मुखा वयले मार्ग आमी पळोवका. गरुडदेवाक परमात्मो वैतरणी नदीचो एक विशेष रितीन जालें तसलें उल्लेख करत आसा. हे वैतरणी नदीचे वर्णन सांगता गरुडा आयको. 100 योजन विस्तीर्ण जालें तसलें हे न्हंयचे भितरी रक्त आनीची किवू म्हळ्यार तसलें एक रशीचे सरोवराच्यान हें भोर घेवन अस्थी म्हळ्यार तसलें एक दड देंवून घेवन आसा.
असले न्हंय तू मांस आनी रगत मस्त रितीन भोरगेन आसा असले पळोवच्याक अत्यंत भयाकर रितीन आमकां एक दुर्गम रितीन दिसतसलें हें वातावरण पापी लोकांक आनीकची भयभीत रितीन जावंगेन दिसता। कशे रितीन केशमय जे गेलेले तसले प्रेतात्मा आले केश उरल्यार ते केश म्हळ्या तसले रुपान आकृतीच्यान आवृत्त जाले तसले हांस दिसूंक येता। ताजे निमित्तान ते न्हंय दांटूच्याक असाध्य जावंगेन उरता। थंय मस्त व्हडोड्ड रितीन शिवसरिकी माश्लिकी उत्तमुत्त मस्त रितीन क्रूरमय पक्षी उबत उरताची। कशकी म्हळ्यार आगतम पापिनां दृष्ट्वां ज्वाला धूम समाकुलाः क्वथिते नासा नदी तार्क्ष हंतां घृतं यताः। हे भयंकर न्हंय पापी लोकांक ताजी ज्वाला धूम मस्त रितीन दिसत उरता। एक लोखंडाचे कोप्पर घेवन तूं कशे रितीन तेल तापोवच्या गेल्यार कशे रितीन हूण दिवंगेन ताजी ज्वाला येतकी त्याची रितीन वैतरणी नदीक ज्वाला येता दुखूनची ताका वैतरणी नदी म्हणून सांगून उल्लेख करता जाची। तें मस्त रितीन कशी सुईचे रितीन तोंड आशिल्लें तसलें भयभीत करचे तशी अत्यंत सूक्ष्मानुसूक्ष्म क्रिमी जीव ते न्हंयतू भोरगेन उरताची। मस्त रितीन वज्राचे तशीची कठीण जाले तसले तांगेले पक्षी आले चोंचू उरंगेनू ते चोंचान ते सर्व ही पक्षी ते गेलेले तसले प्रेतात्माक भक्षण करचे तरी तेगेले सुत्तुराबेल उरताचे। तशीची ते न्हंयतू शिवसरी तिमिंगल नाना विध मत्स्य कूर्म आनीकची क्रूर मांस भेदक म्हळ्यार मांस खावचे तसले जीव ते न्हंयतू भोरगेन उरताके। असले भयंकर जाले तसले प्रवाहांतू आशिल्ले तसले पापी प्रत्येक ताण केलेले तसले कर्मानुसारांतू दुःख घेवन मस्त रितीन आपणेले बंधू बांधवांक चुरडुवांक बायलांक उडगास करून मस्त रितीन दयनीय स्थितीच्यान अत्यंत क्रूरी कृत्याच्यान ताण केलेले पश्चातापान ते न्हंयतू वच्चे संदर्भारी ताण केलेले सर्व ही पापाचे पश्चाताप करून विचिंत रितीन चिंतन करत रावतके अशें म्हणत तसले संदर्भ परमात्मा गरुड देवाक उल्लेख करता आसा। ते संदर्भारी ते पापी जिवात्माक मस्त रितीन तान लागतके भूक लागतके जाल्यार सुद्दाची कसनेची पिवच्याक जायना। ते न्हंय म्हणत तसले रुधिराची रक्ताचे एक मांसाचे विशेष रितीन कशे रितीन उज्ज्यान तूं तेल घाल्यार कशे रितीन भग जातकी त्याची रितीन न्हंयतू ते रुधिराची पिवंगेन समाधान जावंगेनूची आपणेले जीवनाचे मुखावयल वाटेक वच्चाक प्रारंभी करतके ते न्हंय दांटूक तर जाल्यार मस्त रितीन भयंकर जाले तसले अवाजू येतके। ते संदर्भारी ते जीवात्मा गेलेले तसले प्रेतात्म जीव मस्त रितीन चटपट करून ते चेतना रहित जावंगेन मूर्छितावस्थेक ಕೆಲವೊಂದು संदर्भारी वतके ते मस्त रितीन ते न्हंयचे तीरारी अत्यंत विषसर्पकी कृष्ण सर्पकी नातर जाल्यार इच्चू हे सर्व ही थंय उरताची। त्या संदर्भारी आमकां घरा कडेन एक खंय तरी सर्प आयलो तर जाल्यार आमी भयभीत जाताके थंय सहस्रातू सहस्रो उपाचेरी सर्प येता उरताके। कोण कल्लोल रितीन आपणेले वृत्तांतांतू चिंताक्रांत जावंगेन भयग्रस्त जातके तो जीवात्मा त्याची संदर्भारी थंय आशिल्ले तसले मस्त रितीन सनसनाची मुय उरो ताका एक भक्षण करचे तर येवंगेन ताका पाताळाक गेलेले तसले एक संदर्भ ताका दृश्टांत येतके तशें जावंगेन गरुडाक सांगता। गरुडाक विशेष रितीन आयको हे न्हंयतू कोण पापी जीवात्मा तांणी विशेष रितीन तांगेले केलेले तसले पापकृत्याक भोगचे तरेची असाध्य जाले तसले दुःख पावच्याक असाध्य जाले तसले कश्ट पावच्याक हे वैतरणी नदीचे वर्णना ही ताका कारण म्हणून सांगता। तदनिमित्तान मुखार सुनो पळोवच्या गेले तर जाल्यार हे प्रकारांतू मस्त रितीन क्लेश ते यमवाय लोकाचे वाटेरी उरता दुःख खंय उरता आनीची आपणेले सांगिल्ले तसले प्रश्नाक उत्तर तुका मेळवे म्हणून परमात्मा ताका विचारता। तशीची विचारचे आसतना यम मार्गांतू पापी पुरुश जाले तसलो व्यक्ती आनी गेलेलो तसलो जीवात्मो ना प्रेतात्मो तो
विशेष रितीनं आक्रोश करत की आपण कसल्या ही रितीन हिंस दित असायची, कंसन एक आपण पापकर्म केल्याबद्दल आपण ही रीतीनं नरक यातना दित असायची, आपण कसं एक प्रारब्ध केलंय म्हणत असलंय चिंतेक कारण करताची, विचार करताची, मस्त रीतीनं रोधन करताची मुखार वत उरतके मस्त रीतीनं थई पाप जीवात्माक पाशाचान यमपाशाचान बांधून घेणू आणीची यमदूत लोक ते अंकुशाचान आमका मर्दन करतची, कशी रीतीनं हस्तिक तगेलो माऊ तू अंकुशानं मर्दन करत की त्याची रीतीनं आमक सुद्धाची आम्ही एक मूर्छित अवस्थेन दिल्ली संदर्भारो ना विचारो करचस्तन संदर्भारो येना म्हणले एक संदर्भारी यमदूत यमपाशानाचन बांधून घेणू आमका अंकुशाचानं मर्दन करतची मुखारो आपण व्हरता के मस्त रीतीनं पश्चाताप देत के दिल्या सुद्धाची उलूच्या जायना नांकाक एक पाश घाल उरता तशीची कशी रीतीनं एक आम्ही पोशिल दसले घोड उरो नातर ओंट्याक उरो आम्ही कशी रीतीनं तागेल नांकाक एक मूगदार कशी घालता की त्याची रीतीनं आमका यमपाश घालताची, थोड लोकां काना घालतात, थोड लोकां नांका घालतात, हे कालपाशाचन आमका बंधन करून घेणू एक विशेष रीतीनं ते यमधर्मालय आस्थानाच्याक यमालय आदेशानुसार सर्व ही कर्तव्यांत दिले दसले यमदूत आमका आपोंगेन व्हरता के ग्रीवायां बहुभाषु पादेषु बद्धा पृष्ठे च शंकलैः अयोभारंचयम केचिद्वंतं पथियांती ये थोडे पापी लोकाक बाहूंतू पादांतू नातर जाल्यार एक कुर्टांतू घाल घेणू मस्त रीतीनं लोखंडाचे भार दल दसले वस्तू आमगेल कणच्यान व्हरूसूं घेणू व्हावूसूं घेणू व्हरता के असले भयंकर दल दसले यमदूत मुदगराच्यान आमका मारनू आमगेले रक्त काण घेणू त्यांनी खुशी पावता के असले एक संदर्भ यमधर्मालय दूतान करचे तसले वृत्तांत परमात्मा गुरुदेवाक सांगता असा हे ऐकून गुरुदेवाक मस्त रीतीन दुःख देता इतलं सुद्दाची ऐकल्यार इतलं सुद्दाच पुराणाचे उल्लेख उरल्यार बीची मनुष्य लोक तांगेले जीवनान करचे तसले पाप करच्याक अनेकाची चिंताक्रांत जावंक घेणू तल्लीन देवंक घेण्याची कसने रीतीनं परमात्मा आले उपासन करण्याची केवल परमात्मा आले दोन उत्तर दोन अक्षर नामस्मरण केलं तर जाल्यार तागेले जीव मानवान तू घेतील दसले सर्व ही कष्ट तापत्रय दुःख परिहार जावन ताका परमात्माले दिव्य सायुज्य मेळच्याक साक्षीभूत दिल्ले असल्यार सुद्दाची हे मनुष्य जीवनान तू सर्व ही लोक कष्ट भोगून यमलोकाचे हे आस्वाद घेवच्याक पावता म्हणून सांगून मस्त रीतीनं दुःखी करत गे जाल्यार यमलोका वचस्तना ते प्रेत ताण केलेली तसले पश्चातापानं ताण केलेली तसले कर्मानुसार दुःख पावताची मूर्छित अवस्थेन तू ते संदर्भार वताची यमलोकाक प्रयाण घेता वता हे दुःखित जल तसले प्रेतू यमलोकाक वचून मंद बुद्धी जावंक घेणू आपणेले चुरडूवाले नात्रालय उडगास करताची अनेकाची पश्चातापानं मस्त रीतीनं रोधन करताची मुखार वता असा पश्चाताप कसले एक विचार करत की मारी परमपुण्य योगाच्यान आमगेले एक म्हालगड्यान केलेले तसले सुकर्म जन्माचे पुण्यान आमकां योग्य जाले तसले एक मनुष्य जन्म प्राप्त जाल्ले आसा मस्त रीतीनं जीवाचे जन्म घेवन अंत्यक्षणाचेर आमी पाविल्लो तसलो जन्म म्हळ्यार आमगेलो मनुष्य जन्म हे मनुष्य जन्म परमात्माले भगवत धर्माचरण करच्याकची आमकां परमात्मान दिलेलो तसलो परम पवित्र जन्म ते जन्माचे सार्थकता कशे रितीन करून घेवका म्हणत तसले ज्ञान सुद्दाची आमकां परमात्मान दिलेले आसा ते दिलेले तसले ज्ञानाचे ते संदर्भारी सदुपयोग सदवकाशो करून घेवन आमगेले जीवनाचे मुक्तीपद मोक्षपद घेवच्याक आमी कार्यतत्पर जावंक घेवन चलकाके नातर जाल्यार हे यमलोकांत तूं यमप्रयाण घेवन आमी यमालय नरकयातना घेवच्याक भाय सरकाके हे निश्चित रुपारी आमकां मेळूं मेळटा तर जाल्यार आमी कसल्याक हे पापकर्म करून घेवन यमयातन घेवका म्हणून विचार करका आमी तदनिमित्तान परमात्मान सांगिल्लें तसलें हे मानव जन्म घेवन आमी विशेष रितीनं पवित्र कर्मान तूं अग्निकारी कसं केलें ना जप केलें ना नित्य स्नान संध्या वंदन केलें ना नित्य गायत्री जप अनुष्ठान केलें ना संध्योपस्थान केलें ना नातर जाल्यार कसनेची म्हालगड्यांक गौरव दिलो ना परमात्माले तीर्थप्रसाद स्वीकार केलो ना कसनेची परमात्माले उत्सव यागान तूं भाग घेतिल ना कसनेची गुरुमंदिरान तूं गुरुमठान तूं विशेष रितीनं गौरव दिनाशीची अगौरव करून घेवन गुरुनिंदा केलेली तसले पश्चाताप की नातर आमी चलचकण देवो वचकण देवो म्हालगड्यांक दिवत तसले गौरव सूचक दिनाशीची अज्ञानान मथांदान नातर जाल्यार आमगेले अमूढत्वान आमी केलेली तसले सर्व ही प्रायश्चित्तान
आम्ही हे अनुभव घेवच्याक पावता साची म्हणत असले हे दुष्ट बुद्धीन कुबुद्धीन कुस्मरणेन परमात्माक विसरून आम्ही चूक केलेल्या निमित्तानं हे जन्मांतू आमकां हे यमयातना पळोवच्याक मेळत आसा म्हणत असले दौर्भाग्य आमकां दिसता आसा। एक संदर्भार सुद्दाचे आमी ब्राह्मणाल पूजन केलें ना, ब्राह्मणाक निंद केले, ब्राह्मणाक अपमान केलो, ब्राह्मणाक अगौरव केलो, ब्राह्मणाल वैरी अपवाद आमी धारण केले जाल्यार सत्पुरुषाले सेव केलें ना, गंगा स्नान केलें ना, गंगा पूजन केलें ना, कोणाकचे आमी परोपकार केलें ना, सर्व ही लोकांक निंदा तात्सार अहंकारत्वान आमी सर्वांक त्याग करून चुकेन चलिले संदर्भ निमित्तानं आमकां ही दुर्गती आयिल्ली आसा। हे निमित्तानं आमी केलेले पापकृत्याक की जावंक न्हू आमकां फल मेळिल्लें आसा म्हणून सांगून तो जिवात्म पश्चातापारी मस्त रितीनं दुःख करत पावतके आपणान जिवंत आसतना केन्नाची एक पशु पक्षी सेव केलें ना, नादर जाल्यार गोपुजा केलें ना, गोदान केलें ना, कोणाकच अन्नदान केलें ना, त्या निमित्तानं आपणाक ही दुर्गती आयिल्ली आसा। गो ब्राह्मणाले जिवाक कितरीची आपूण कसलेच एक स्वल्पमय जीवनांतू आपणाले कसलेच एक धन विनियोग केलें ना, तद आपणाक हें दारिद्र्य तद्दुकून आपणाक पश्चातापान आपणाक हे सर्व ही कर्तव्य घडूच्या लागल्या म्हणून पुनः पुनः रोधन करतके तो जीवात्मा आनीची आपणान प्रतिनित्य दान केलें ना, अन्नदान केलें ना, एक दिवस वरकीची एक गोग्रास दिलें ना, एकल्याक वरकीची आपणान एक मदत केलें ना, स्नान संध्या जप होम स्वाध्याय देवता अर्चन वेदशास्त्र यथा प्रवचन नाजाल्यार पुराण प्रवचनाचे श्रवण केलें ना, पुराण कीर्तनाचे मनन केलें ना, पूजा आराधना केलें ना, हे सर्व ही पापी निमित्तानं पापकृत्या निमित्त आपणाक हो फल आयिल्लें आसा म्हणून सांगून गोरडाक विशेष रितीनं परमात्मा सांगत आसा भर्तुर्मया नैव कृतं हितं वचः प्रतिव्रतं नैव कदापि पालितं न गौरवं क्वापि कृतं गुरुचितं देहीन क्वचिन्स्तर यत्वया कृतं। आपण्यानं जीवन मरण स्थितींतू एक बायल जावंक जन्म आयले सुद्दाची आपणाले घोवाक अनुरूप जावंक नाशिल्लें तसलें कृत्य बायलान केलें ना, तागेलें उत्तर आमी आयकून घेवन पालिल्लें ना, ताका समजावंक चलनाशिची पातिव्रताचे धर्म परिपालन केलें ना, घरा कडेन आयिल्ले तसले अतिथी अभ्यागताक योग्य रितीन सत्कार केलें ना, मठाचे गौरवाक अगौरव दिवंक घेवन धक्केन आमी चलिल्ले आसाची तद्निमित्तानं हे सर्व ही पाप आपणाक दिसून येत आसा म्हणत आसले वृष्टांत ना दृष्टांत ते प्रेतात्मा सांगत आसा न धर्म बुद्ध्या पतिरेव सेवितो वह्नि प्रवेशो न कृतो मृतोपतौ वैविध्यमासाद्यो तपो न सेवितं देहीन क्वचिन्स्तर यत्वया कृतं। आपणान धर्मबुद्धीन उरो पती सेवा केलें ना, पतीले मरणानंतर अग्निप्रवेश सुद्दाची सहगमन रितीन केलें ना, वैधव्य प्राप्त जाल्या नंतर सुद्दाची परमात्माले उद्दिश्य आपूण तप केलें ना, केवल आपणाले सौंदर्याचे आकर्षणे कितरी दुरुद्देशान आपणाले सौंदर्याचे व्यामोहांतू आपूण कृत्य केलें आसा तद्निमित्तानं आपणाक ही दुर्दशा प्राप्त जाल्ली आसा म्हणून सांगून गेलेले तसले जीवात्मा परत परत रोधन करतके प्रति म्हयन्यांतू एक उपवास केलें ना, एकादशी व्रत केलें ना, चांद्रायणादी व्रत केलें ना, मस्त रितीनं नियमाचे व्रत केलें ना, शरीराचे शोषण जाता म्हणून सांगून आपणान कसलेय उपवास कृत्य केलें ना, पूर्वजन्माचे पापकर्माचे अजुनीची निमित्तान आपणाक हो स्त्री जन्माचो शरीर प्राप्त जाल्लें आसा। हे नारी शरीर म्हणलें आपणाक मस्त रितीनं बहुदुःख भाजनके असल एक शरीराक आपणाक मस्त रितीनं लज्जाहीन जावंक आपूण कृत्य केल्लें आसा तद्निमित्तानं आपणाक ही दुर्दशा प्राप्त जाल्या म्हणून सांगून प्रेतात्मा दुःखीत करतके तेन्ना परमात्मा सांगता गरुडा मुखार आयको हे प्रेत मस्त रितीनं परी जावंक न्हू विलापन करतची आपणाले पूर्वजन्मांत केलेले तसले कर्माचे स्मरण करून न्हू पुनः आपणाक कशे रितीनं हे मनुष्य जन्म पुनः आपणाक भाग्योदय जाले ते जन्मा निमित्तानं आपणाक कशे रितीनं दुःख घेवच्याक आपूण भागीदार जालो म्हणत तसलें विवरणां ते प्रेतात्म विशेष रितीनं चिंतन मनन करतके अशीची 17व्या दिवसांतू ते प्रेत एकाएकी जावंक न्हू अति वेगाच्यान वायुवेगांतू वचून न्हू 18व्या दिवसाक ते प्रेत सौम्यपुराक वचून पावतके तस्मिन् पुरवरे रम्ये प्रेतानां च गणो महान पुष्टभद्र नदी दत्र नग्रोदो प्रियदर्शनः ते सौम्यपुरांतू पयलेच्यानची वास करूंक नाशिल्ले तसले प्रेताले गण मस्त रितीन उरतके थंय ते सौम्यपुरांतू पुष्पभद्रा
म्हणत असले न्हय थंय उरतके आनीची ते सौम्यपुराचो राजा नेग्रोध म्हणत असलो राजा उरतके तो यमपट्टणाच्यान आयिल्लो तसले यमदूतांक आनीची प्रेताक विश्रांती करचे तरी ते स्थान दितके तेन्ना प्रेत विशेष रितीन पुनः तांगेले बायलेक चेरडाक नात्रांक सुनेक पुत्रांक उटू लोकांक उडगास करून न्हू मस्त रितीन स्मरण करत उरतके तद्निमित्तान धनानि भृत्यमात्राणि सर्वं शोचयति वै यदा तदा प्रेतांस्तु तत्रत्या किंकरेश्वाद बब्रुवन ते कालाक ते संदर्भाक अनुसरून ते प्रेत सांगतके आपणेन धन संपादन केलें आपणेन नौकर वर्गांक संपादन केलें आपणेन व्यापार केलो जाल्यारीची आजी मेगेल बशी मेगेल धन आयिल्ल ना मेगेल पुत्र आयिल्ल नाच मेगेल बायल आयिल्ल ना मेगेल नात्र आयिल्ल नाच हांव केलें तसलें संपादन मेगेल बशें आयिल्ल ना आपणाल बशें आयिल्ल तसलें केवल व्यामोह आपण्यान केलें तसलो अहंकारू आपण्यान केलें तसलें जीवनान तूं संपादन केलें तसलें केवल किंचित पुण्य मात्र मेगेल बशें आयलें म्हूण सांगून तो प्रेतात्मा मस्त रितीन दुख्ख पावतके तदनंतर थंय आशिल्ले तसलें सर्व ही प्रेत वासन उरो प्रेतगण उरो यमदूत सर्व ही ते प्रेताक विशेष रितीन समाधान सांगता की कसं की म्हळ्यार क्व धनम क्व सुता ज्वाय क्व सुरत क्व च बांधवाः सर्वोर्पाजितं भोक्ता मूढा या ही चिरंपती पळय तूं अत्यंत मूर्ख जावंक आसा आत्तपुणीची तुगेलो व्यामोह सोड कसल्या की म्हळ्यार तूं व्यर्थ जावंक न्हू तुगेले दुख्ख पुनः पुनः शोकाच्यान तूं परितपन करत आसा तुवें संपादन केलें तसलें खंय धन गेलें भृत्य खंय गेलें तुगेले पुत्र खंय गेले स्त्री खंय गेली तुगेली बायल खंय गेली मित्र खंय गेले बांधव खंय गेले हें सर्व ही तुगेलें न्हय केवल तुगेले कर्मफलाच्यान तुवें भोगता आशिल्लो तसलें संदर्भ मात्र तुगेलो तूं आतां यमलोकाचे यममार्गाच्यान वता आसा तद्निमित्तान तूं हें यमाले मार्ग परिभ्रमण कर विंगड कसनेची दुख्ख पाव नाका सर्व ही नश्वर म्हणत तसलें उपदेशामृत थंय आशिल्लें तसलें सर्व ही प्रेतगण सर्व ही यमदूताले गण ते प्रेताक उपदेश करता साके तुमकां दिसया पुरो एक प्रेत थंय वतले ना सहस्रादू सहस्र हे प्रपंचांत आशिल्ले विश्वांत आशिल्ले सर्व ही प्रेत गेलेली तसले कोण प्रेतात्मा आसाची ते सर्व ही ते संदर्भारी वचूंक न्हू यमाले आस्थानाक व्हरत उरता कित्याक की मारी मनशाले जिवनांत तूं कसकी आमी शास्त्रानुसार विज्ञानानुसार म्हणटाची एक क्षणाक सस चोडूं जन्माक येता की विश्वांत तशीची कशे रितीन मनशाले जनन देत की तशीची मनशाले मृत्यू सुद्दाची विश्वव्यापी जावंक जाता तद्निमित्तान सर्व ही गेले तसले प्रेत यमाले दूत तांकां यमपाश घालून यमलोकाक व्हरच्याक प्रस्तुत जावंक न्हू तांगेले वाट राखत उरता म्हणटा तसले संदर्भ आमकां हें गरुड पुराणांत मेळटा अशें आसतना हें सर्व ही व्यर्थ म्हणले नंतर उत्तरांत यमराजाले यमदूत आपणाले बलाचे महिमा तुका गुत्तुरल्यार बिची तुवें गुत्ना आशिल्ली म्हणकीची दान धर्म करनाशिची ते संदर्भारी तुवें क्रय विक्रय ताजे बद्दल चवकश करूंक न्हू तुवें केलेले तसले वेवहारांत तूं केलेले तसले मार्गांत तूं चलचें आशिल्लें तसलें कसलेय तुगेल्या की आधार बुद्धी ना तद्निमित्तान तूं हाडिल्लें तसलें किंचित एक पुण्यबल कसो नासकी तोची तुका आधारू नातर जाल्यार तुगेले चेडवान तुगेले उद्दिश्य करचें तसलें दान की नातर जाल्यार परमात्माले उद्दिश्य करचें तसलें एक आराधनाचें ताण केलेलें तसलें ताण संपादन केलें तसलें पुण्याचे बला निमित्तानाची तुका योग्य फल मेळच्याक शक्यता आसा म्हणत तसलें उत्तर यमदूताले दूत ताका सांगत आसा की प्रेतात्माक मुखार पळयाची ते प्रेत सांगता की म्हळ्यार यमलोकाचे मस्त रितीन आपणान सनसन नासतना आपणाक गुत आशिल्लें जाल्यारीची अशी हे रितीन उरता म्हूण आपणाक खंडीत गुत नाशिल्लें ब्राह्मणाले मुखाच्यान पुराणांत तूं आयकुचे संदर्भारी वर्णना सर्व ही आयकल्लें आसा आनीकची मुखारी मस्त येता म्हणत तसलें दृश्टांत सांगता ते यमदूत ते प्रेतात्माक आनीकची मुद्दघराच्यान ताका ताडन करतची ते प्रेताक व्हरत आसाची ते ताडन केलेले तसले प्रहाराक ते प्रेतात्मा पुनः जमनीर पोणू पुनः आनीकच उठून यमपाशानाच्यान बांदूंक घेवन पुनः वत्ताय पूर्वक जावंक घेवन यमलोकाक वतस के
हे पुरांतू हे प्रेत गेलेले दसले तेगेले मरणानंतर पुत्र पौत्रादी स्नेह लोकांना ना स्नेहित लोकांना तांणी करचे तसले एक तेगेले उद्दिश्य दिवचे तसले महिन्याक करचे तसले पिंडदान केल्यार मात्र तो सौर्यपुरी म्हणत असले पट्टणाक प्रवेश घेतके ते सौरपुरींतू कालरूपाचे धारण केले तसले जंगम नामक म्हणत असलो नामाभिधानाचो राजा थंय उरतके थंय लोक ते प्रेताक पळोवंक न्हू भयभीत जावंक सुद्दां आशिल्ले तसले प्रेत भयभीत जावंक न्हू विश्रांतीचे इच्छा पावतके थंय ते पट्टणांतू कालकालक जावंक न्हू तेगेले पुत्रादी लोकांना दिलेले तसले त्रिपक्षी पिंड प्रदानान केले निमित्तान ताका ते संदर्भारी उदक आनीची अन्न भक्षण करच्याक ताका मेळतके तदनंतर मुखार सुनू धावंतः ततो नगेंद्र भवनं प्रेतो याति तरान्वितः वनानि तत्र रौद्राणि दृष्ट्वा क्वा दृष्टन्ति दुःखितः मस्त रीतीनं ताका अत्यंत वेगचित्तान ते यमदूत लोक ताका नगेंद्र भवनाक आपोवन व्हरताके वच्चे वाटेरी मस्त रीतीन व्हडड्ड आशिल्ले तसले असिती पत्र रूख उरतके ते असिती पत्राचे रूखा पळोवंक न्हू ते प्रेत मस्त रीतीन दुःख पावतके निर्दयी जाले तसले यमदूत ते पाशबंधनाच्यान ताणून व्हरका तर जाल्यार ते प्रेताक 2 महिने ते पुरांतू रडत उरतके तदनंतर तेगेले बांधवान ना तर जाल्यार तेगेले पुत्रान दिलेले तसले द्विमासिकांतू कृत्य केले तसले पिंड जल वस्त्रादी एक कसनेच एक दानमान केल्यार मात्र ताका यमदूत पुनः तेगेले पाशांच्यान आपोवंक न्हू मुखारी ताका व्हरत उरताके आनीची 3 म्हयन्यांतू कालाक तो गंधर्वपुराक येवन पावता थंय ताका तेगेले उद्दिश्य तेगेले चेडवान केलेले तसले त्रैमासिकाचे पिंड प्रदान केल्यार मात्र ताका मुखार सुनू कालभक्षण करच्याक मेळतके तशीच 4 म्हयन्याक शैलागमपुराक वचून पावतके थंय प्रेताक मस्त रीतीन एक शिलामयाचो पावसू ते संदर्भार धरतके 4 मासांतू ताकेले चेडवान तागेले गेलेले तसले प्रेतात्माले उद्दिश्य जावंक न्हू पिंड प्रदान केल्यार मात्र ताका भोजन करच्याक मस्त रीतीन केलेले निमित्तान ताका सुख प्राप्त जातके तदनिमित्तान 5वे म्हयन्यांतू क्रौंच म्हणत आसले एक पुरीक वचून पावता थंय अत्यंत निर्दयी पट्टणके ते क्रौंचपुरांत आसतना प्रेताक मासिक पंचमासिकाचे पिंड प्रदान दिल्यार मात्र ते क्रौरपुराक वचून पावतके तदनंतर सार्ध पंचमासक न्यून षाण्मासिक म्हणून न्हू म्हूण सांगताची ते षाण्मासिक म्हळ्यार घटसहित पिंड प्रदान केल्यार मात्र ते स्वल्प तृप्ती पावतके प्रेतात्मा तदनंतर षाण्मासिकाच्या दिवसाक घटदान दिलें जाल्यार ते एक क्षणभर विश्राम करूंक न्हू कसलेय दुःख असले सुद्दाची यमदूताले गर्जनेक पुनः पुनः कंपन घेताची ते पट्टण त्यजन करून न्हू मुखा वयले पट्टणाक प्रारंभी करतके भायर सरच्याक मुखा वयले पट्टण म्हळ्यार चित्रभवन म्हणत आसले पुराक वचून पावतात थंयचो नामाभिधानो राजा विचित्र नाम म्हणत आसलो नामाभिधानाचो राज उरता तो खासा यमराजालो भाव जावंक उरतके तोचीची थंय एक अधिपतीचो चलोचो उरतके थंयची तेगेले शरीर पळोवंक न्हू केवल यमधर्माकाची पळयले जाल्यार भासांत जातके ते प्रेतात्माक आनीची भयभीत जातके थंयच्यान धावंत रितीन पुनः वैतरणी नदींतू कैवर्त म्हणत आसले नौकांत आशिल्ले जाल्यार सर्व ही प्रेत ते प्रेताक एद्रुसून म्हणटा की म्हळ्यार तुवें हें न्हंय दांटोसूच्याक आपूण नौका तुका हाडिल्ली आसा हे नौकाचे समीप तूं येवका तर जाल्यार तुगेले किंचित तरीन पुण्य उरका म्हूण सांगताचे आमी ते गेलेले तसले प्रेतात्माले एक और्धदैहिक क्रियाकर्म करता तर जाल्यार विशेषतः जावंक न्हू नौकादान करता के ते नौकादान कसं बदल करचे की म्हळ्यार ते गेलेले तसले प्रेतात्माक वैतरणी नदी दांटोवका तर जाल्यार ताका योग्य रितीन नौका येवंक न्हू तेगेले ते आत्माक संतोशान व्हांवंक न्हू मुखा वयले दडाक पावोवका म्हणलें उद्दिश्यान तूं करताची जाल्यार थोडे लोक म्हणटा बट माम ते नौकादान आनी कसल्याक वो करकावो कसनी आवश्यकता ना म्हणटाची जाल्यार ताची आवश्यकता आमगेले म्हालगड्यान एक शास्त्राधारान तूं आमकां कोण दवरिल्ल्याच कसल्या की म्हळ्यार वैतरणी नदी दांटोवका तर जाल्यार ते प्रेतात्माले संगड आशिल्ले जाल्यार सर्व ही ताका आपोवंक व्हरका म्हणत जाल्यार एकमेव उद्दिश्या लागूनची आमी नौकादान करूका खंडीत ते केलेले तर संदर्भार ते सर्व ही आमगेले गेलेले जाल्यार जिवात्माक योग्य रितीन ते न्हंय दांटोवच्याक शक्यता भावन देता म्हणत जाल्यार संदर्भ थंय दाखोवन येता
वैतरणी नदीचे अर्थ प्रेताक सांगताची हे प्रेता तत्ववेद तर म्हणत तसले एक मुनीनं दान करका म्हणून सांगितलं असा खंयचे एक जीवमानवान तुवे तुगेले एक जीवनान तू गोदान केल्यार मात्र हे नहीं धांटूच्याक तुका शक्यता भाव दता तदनिमित्तानं तुवे नौकादान की गोदान की ना तुगेले पुत्र पौत्र आदी लोकांना गोदान केल्यार सुद्दाची तुका योग्य रितीनं हे वैतरणी नदी दांटूच्याक शक्यता दत्ता म्हणत तसले संदर्भ सांगता त्यांना तो प्रेत सांगता आपणेनं जन्मान असताना गोदान केलं ना आनीची कोणाकाची नौका दान केलं ना आणि आपल्याला लागी नौके तलवे हे दुर्दशा आपण कोणाकाची आजपासून दान केलं ना म्हणत तसले दुःख कष्ट ते संदर्भारी आहाकारानं रोधन करतके तसले एक भयंकर नदीचे रुद्र रौतन पळोवंक ते प्रेत भयभीत जावंक रडचाक प्रारंभ करतके गोदान केलेले असल्यार पुणेची आपल्यानं हे वैतरणी नदीन पडण्याची सुगम रितीनं पार देत आशिल्लो म्हणत असले दृष्टांत चिंतून विचार करून पुनः दुःख पावतके असले मुखावयल्या संदर्भारी ते प्रेताचे मुखान तू शूल घालून ताका मांस सहित कशे रितीनं एक प्राणीक आमी वध केले नंतर ते प्राणीक ताणून हाडका जाल्यार लोखंडाचे कोक्क्यान कशी ताणून हाडता की तशीची ते गेलील तसले प्रेतात्माक यमदूत कोक्के घालून ते वैतरणी नदीन तू ताणून व्हरता की थंय तरीन तागेले पुत्र पौत्रादिकान षण्मासिकाचे पिंड प्रदान केलील तर जाल्यार मात्र ताका थंय भक्षण करून षण्मासिकाचे पिंड तागेले उद्दिश्य दान केले निमित्तान ते भक्षण करून तागेले कसनेच ताका पोटा भूक लागनाशिची मुखावयल्या मार्गान तू विलाप करनाशिची तो वत उरता म्हणत असले संदर्भ आमकां परमात्मू गरुड देवालय मुखांतर सांगत आसा तशीची 7वें म्हयन्यान तू येवच्याकची प्रेत बहुहापद म्हणत असले एक पुराक येवन पावता थंय पुत्रादिकाच्यान दिलेले तसले 7वें म्हयन्याचे पिंड प्रदानाचे भोजन करून थंय विशेष रितीनं संरक्षण घेता आणि त्या पट्टणान तू आधाररहित मार्गान तू कशे रितीनं एक पक्षी गुतना वाटेर कशी चलतकी दुःखानं तशीची ते पट्टण मस्त रितीनं दुःखानं ते प्रेतात्म चलतके थंय मुखारी 8वें म्हयन्याचे संदर्भारी पुत्रपौत्रादिकान केलेले तसले पिंड प्रदानाचे भक्षणा करून 9वें म्हयन्याचे संच संदर्भारी नानाक्रंद म्हणत असले पट्टणाक वचून पावता नानाक्रंद पट्टणान तू मस्त रितीनं प्रकाराचे जीव जंतू अत्यंत भयंकर दारुण रितीनं भयानक शब्द करतची उरत असा ते प्रेत मात्र केवल शून्य चित्तानं अत्यंत दुःखानं आक्रंदन कोरगेनुची विषयासक्तीन तू वत उरतके पळयाच कसनीक ते प्रेताक व्यामोह म्हळ्यार आपणेन इतले तरीन दुर्गम यात्रा करून यमपुराक येवन पावत आसा जाल्यार सुद्दाची आपणाले पुत्र पौत्राले स्मरण करता पत्नी पुत्राले स्मरण करता आपणाले बंधू बांधवाले स्मरण करता आपणेन दवरिल्ले तसले जागो आपणेन संपादन केले तसले धनाचे स्मरण करता त्या संदर्भार पुणेची परमात्माला स्मरण करना के केवल तो स्मरण करता की म्हळ्यार आपणाले बंधू बांधव आपणाले उडगास करता आसा की ना आपणाले चेडूं आपणाले उद्दिश्य जावंक पिंड प्रदान करतस की ना ना आपणाले उद्दिश्य जावंक सर्व ही कर्तव्य आपणाले चेडूं स्मरण करता आसा की ना की म्हणत असले दृष्टांताचेरी परतून तो गेलील तसलो जीवात्मा प्रेतात्मा चिंतन करत की कसं पळय व्यामोह हेची म्हणटाची हाका संसार बंधू म्हणून सांगूंक संसार बंधनान तू एक पंत आमी बुडून उरल्यार ते संसार बंधनाच्यान भायर येवच्याक मस्त रितीन कश्ट जातके ताजे कितें तरेचे आमगेले म्हालगडे आमकां सांगता आसा की म्हळ्यार परमात्माले सदा स्मरण करका परमात्माले विस्मृती नाशिल्ले जाल्यार भक्ती करका नित्य ही परमात्माले पादसेवन करका नित्य ही परमात्माले शुद्धाचारान परमात्माले शुद्ध अंतःकरणपूर्वक केवल न अपेक्षितम न अपेक्ष करनाशिल्ले जाल्यार परमात्मा लागी भक्ती करका के अशे निमित्तान आमकां परमात्माले विशेष जालें तसले अनुग्रह संपादन करून घेवच्याक मेळटा म्हणत तसले संदर्भ आमकां दृश्टांत देता जाल्यार सुद्दाची हे पट्टणान तूं विशेष रितीन यमदूताले एक प्रेतू ते पट्टण सोडून मस्त रितीन 10व्या म्हयन्यान तूं सुतप्त भवनाक वचून पावता थंय मस्त रितीन दावाग्निकी मस्त रितीन उज्जा पावसुकी अति रमणीय जालें तसलो पावस पळयल्यार आमकां कशी खूश जातकी तशीची रमणीय म्हणचे किंतची उज्जाचोची पावसू ते गेलील तसले प्रेतात्माचे शरिराक भाजतके म्हळ्यार लासून घालचे तसलो पावसू सुतप्त भवनाचे मुखार येतके तशीची ते पट्टणान तूं पिंडदान जलदान भोगन करून
सुखी जावंगेनो 11व्या महिन्यांतू पूर्ण देवचे संदर्भारी रौद्र नामक पुराक वचून पावत के रौद्र म्हणून सांगच्या थंय आशिल्ले तसले सर्व ही रुद्र भयंकर जावंगेनो उर्चित तसले लोक के ते पुत्र आदी लोकांन केलेले तसले 12व्या महिन्यांतू तगेल उद्देश्याचे एक मासिक पयोवर्षण कोरंगेनो पुराक वतके तदनंतर प्रेताक दुःख दतके आनीची आपणेक पिवच्याक त्रास दिल्ले आसा तृणामुक्त दिल्ले आसा आपणेक उदा पिवका म्हणत तसले संदर्भ लेखके त्या संदर्भारी न्यूनाब्धिक पिंड प्रदानाचे केलेले एक पिंड प्रदाना निमित्त तगेले पिंड भक्षण कोरंगेनो थंयची एक वर्ष त्यापासून शीताड्य म्हणत असले नगराक वता थंय बर्फदक म्हळ्यार किंताची अति एक आयसाचोची पावसू थंय पडतके ताचे कितें तरी शीताड्य म्हणत असले नामाभिधान ते पट्टणाक प्राप्त जाल्ले आसा थंय मस्त रितीन अत्यंत शीतान की नातर जाल्यार पोटा बुकेन चार दिकाक प्रेत धांवत उरतके आपणाले कोणीची बांधव आपणाक दिसना आपणाले चेडूं आपणाक दिसनाची आपणाले मित्र आपणाक दिसनाची म्हणत असले दुःख कोरंगेनो मस्त रितीन आपणाक पावतके असले दुःखान ते प्रेत कसं बदल तू दुःख करत असा म्हणून सांगून ते संदर्भारी यम पट्टणाचे यमदूत ताका सांगताच की म्हळ्यार तू वे कसं पुण्य केलें ना जाल्यार हे दुःख कसल्याक तू करत असा म्हणून सांगिल्ले संदर्भारी ताका बेगीन धैर्य के 12 मासांतू पिंड प्रदान कोरंगेनो ताका धैर्य पावतके तदनंतर तागेले संवत्सराचे अंत्य संदर्भारी यमलोकाचे लागीं आशिल्ले तसले बहुभीती पुराक वचूंक पावतके थंय पिंडाच्यान उत्पन्न जाल्ले तसले एक हाताचे अळतेचे तागेले देह धारण कोरंगेनो ते देह धारण केल्ले तसले देह तेजन कोरंगेनो मस्त रितीन भीती भयान ते पट्टणाक वचून पावतके आनी पुनः अंगुष्ठमात्रो वायुश्च कर्मभोगाय खेचरः यातना देहमासाध्य सह यामयी प्रयाती च म्हळ्यार गरुडाक सांगता परमात्मो मय्यादी 17 तत्वात्मिकाचे लिंगाचे शरीराभिमानी जीव पुनः अंगुष्ठमात्राचे यातना देह धारण कोरंगेनो यमलोकाचे यमदूताचे संगड वचूंगेनो यमलोकाक पावतके आनीची गरुडा सांगता परलोकांतुरो हे लोकांतुरो नित्य दान मान नातर जाल्यार कसनेची कष्ट कोरंगेनो यमदूताच्यान बंधन कोरंगेनो यमलोकाक वचून पावत तसलो प्रेतात्म मस्त रितीन दुःख पावता म्हणून त्या संदर्भारी गरुड पुनः विचारता यमलोकाचे मार्ग कसने आनीची आपणाक आज पासून तुवें उत्तर दिलेलें आसा म्हणून सांगून परमात्मा लागीं चिंतन करता तेन्ना धर्मराज पुरे संती चतुर्द्वाराणि खेचरः तत्रायं दक्षिणद्वारस्थ परिकीर्तितः धर्मराजाले हे विशेष द्वार 4 द्वाराच्यान महाद्वार उरता म्हणत असले संदर्भ परमात्मा ताका सांगता आनी दक्षिण द्वाराच्यान विशेष रितीन पापी लोकांक येवचकी तरेची तो मार्ग केल्लो आसा अस्मिन् पथि महाघोरे कृत्वक्पाश्रम पीडिताः यान्ति यान्ति तथा प्रोक्तं किं भूय श्रोतम इच्छसि हे यमलोकाचे मार्ग पोटा बुकुरो नातर जाल्यार श्रम उरो नातर जाल्यार दणीद म्हळ्यार कसने रितीन दुःख पाविल्ले तसले सर्व ही पापी प्रेतात्माक वचची तरेची तो वाट आसा आनीची कसन जावका काय तुका म्हणून सांगून परमात्मा गरुड देवाक विनम्र जावंगेनो विचारता आनीची हांगा दुसरेचो अध्याय समाप्त जाता आमी विशेष रितीन कालच्या दिवसांतू प्रथमाचे प्रथम अध्यायाचे विशेष रितीन कशे रितीन गरुड पुराणाचे प्रारंभीक रथ दत्ता म्हणत असले संदर्भ आमी पळयल्ले आसा आनीची दुसरे अध्यायांतू विशेष रितीन यममार्गाचे निरूपण आमी पळयल्ले आसा आनीची आता तिसरे अध्यायांतू यमयातनाचे निरूपण आमी पळोवया आयच्या दिवसांतू सर्व ही आमी एक हे पितृमासांतू ना पितृपक्षांतू विशेष रितीन परमात्माले उद्दिश्य जावंगेनो आमगेले एक सर्व समाज बांधवांक योग्य रितीन गरुड पुराणाचे महत्व ना गरुड पुराणाचे सारोद्धार कळका म्हणत असले संदर्भारी एक युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीच्यान एक वेदवाणी कार्यक्रमा मुखांतर सुललित जावंगेनो आमगेले एक मातृभाषेन सर्वांक हे सुललित जावंगेन कळका म्हणत असले एकमेव उद्दिश्यान समाजाचे उन्नताचे विशेष रितीन आदर्शप्राय जावका आमगेले समाजाक सुद्दाची कसन एक गरुड पुराणांत आशिल्ले तसले महत्व एक संक्षिप्त रितीन कळका म्हणत असले उद्देश्यान हे वेदवाणी कार्यक्रमा मुखांतर तांणी प्रस्तुत करून सर्वांक प्रचूर करता असाची असल एक दिव्य संदर्भारी आम्ही सर्वही आयचे दुसरे दिवसाचे ज्ञानयज्ञ कार्यांतू प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जावंगेनो आम्ही श्रवण केलेले तसले सर्व ही कर्तव्य
भारतीश मुख्य प्राणांतर्गत परमात्माल्या चरणा कमलांतू आम्ही भक्तीनं नतमस्तक जावंगेनो अर्पण करूंगेनो ताजीचे श्रेयो फल आम्ही सर्वही समाजाचे उत्तरोत्तर अभिवृद्धी की तरी आम्ही सर्वांना स्वीकार करूंगेनो आमगेले जीवनाचे कष्ट तापत्रयाचे दूरीकृत करूंगेनो नित्य ही परमात्माले भक्ती करूंगेनो हे सर्वही यमाले नातले नरकाचे यातनेच्यान मुक्त जावंगेनो आमगेले जीवनाचे उद्धार करूंगे म्हणून सांगून परमात्माले चरणारविंदांतू अर्पण करूंगेनो हे दुसरे दिवसाचे ज्ञानयज्ञ कार्य हांगा समाप्ती करतसा तस श्री कृष्णार्पणमस्तु। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे।